So good morning all, welcome back to our channel. So yes, मान्सून सीझन सुरू व्हायचा आहे, म्हणजे ऑलमोस्ट मान्सून आता आलेला आहे आणि प्री मान्सूनची ट्रिप व्हायला हवी त्यासाठी आम्ही सगळे निघालोय आता एका छान अशा डेस्टिनेशनला. सकाळी 6:30ला आम्ही निघालो आणि आता मध्ये जस्ट थोडा वेळसाठी नाश्ता करायला थांबलो आणि इथून मग आमची जर्नी पुढे कंटिन्यू होईल. सो स्टे ट्यून, बघत राहा की आम्ही कुठे जातोय आणि काय काय अशी धमाल करतोय. या ट्रिपवर पण आमची सगळी फॅमिली राहणार आहे, सो मस्त मजा येणार आहे. सो चला तर मग. पुणे सातारा हायवेवरून येताना तुम्ही अमृता गार्डन मध्ये थांबू शकता. इकडे नाश्त्याची छान सोय आहे आणि व्हेज नॉनव्हेज दोघं प्रकारचा नाश्ता जेवण ते भेटतं. सोबत मुलांना खेळायसाठी इकडे स्लाइड्स आहेत आणि आमचा ड्रायव्हर रेडी आहे इकडे. लेट्स गो. सो महाबळेश्वरला जायच्या आधी आम्ही एक स्टॉप घेतला जो की आहे वाई. नक्कीच इथे सगळ्यांनी थांबायला पाहिजे कारण खूप सुंदर कृष्णा नदीच्या काठावर महागणपतीचं मंदिर आहे, त्याला ढोल्या गणपती म्हणतात आणि खूप सुंदर हे मोठं मंदिर आहे. ढोल्या गणपतीचं दर्शन घेऊन आम्ही बाजूलाच असलेल्या काशी विश्वेश्वराच्या मंदिरात आलेलो आहे आणि खूप जुनं हे मंदिर आहे. मोठा असा नंदी इथे आहे. वाईला दर्शन घेऊन आम्ही आमची जर्नी पुढे कंटिन्यू केली. मस्त वेदर होतं आणि छान ट्रॅव्हल करायला, गाडी चालवायला मजा येत होती. आणि फायनली महाबळेश्वर मधलं मोस्ट एक्सायटेड स्टॉप म्हणजे मॅप्रो गार्डन. मला असं वाटतं सगळेच जण महाबळेश्वरला आलेले आहे आणि आता मॅप्रोनी खूप जास्त डेव्हलप केलेलं आहे. काही वर्षाआधी जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा डेव्हलपमेंट फेजला होतं, बट आता त्यांनी खूप डेव्हलप केलेलं आहे. मॅप्रोला आलं की आरामात आपला 1-2 तास तरी नक्की जातात कारण इथे खूप सगळ्या ॲक्टिव्हिटीज आहे, गेम्स आहेत आणि त्याचप्रमाणे आतमध्ये शॉपिंग सेंटर आहे जिथे आपल्याला खूप सगळे प्रोडक्ट्स टेस्ट करायला आणि आपण छान परचेस पण करू शकतो आणि फोटोज काढायला तर इथे खूप स्पॉट्स आहे. मॅप्रो मधलं मेन सगळं टेस्टिंग पार्ट करून झाल्यावर बाजूलाच असलेल्या रेस्टॉरंटमध्ये आम्ही आलोय जिथे सगळ्यांनाच माहित आहे का बरं हे फेमस आहे, कारण की इथे मिळतं स्ट्रॉबेरी क्रीम आणि ज्यासाठी आपण स्पेशली महाबळेश्वरला येतो. सो आम्ही JP ट्रिबो कॉटेज बुक केलेलं आहे आणि छान अशी रूम आहे, मोठी रूम आहे. मेन म्हणजे किंग साईजचा छान मोठा बेड आहे आणि रूम छान व्हेंटिलेटेड आहे आणि सगळ्या बेसिक ॲम्युनिटीज आहे लाईक TV, AC आणि छान मोठा त्यांनी ते मिरर दिलेला आहे रेडी व्हायला. आणि आपलं जर काही सामान ठेवायचं असेल त्यासाठी पण एक छोटं त्यांनी वॉर्डरोब दिलेलं आहे. आणि त्यानंतर येतो बाल्कनीचा व्ह्यू. बाहेर निघाल्यावर एकदम छान अशी ग्रीनरी आणि नंतर लगेचच आहे स्विमिंग पूल. पार्किंगला पण बरीच जागा आहे. रूम पण यांचं बरंच मोठं आहे आणि मेन म्हणजे क्लीन आहे. कसं वाटलं रिसॉर्ट? छान आहे. मेन म्हणजे इकडनं महाबळेश्वर मार्केट फक्त 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे. हे महाबळेश्वरची सुरुवात होते इकडनं आणि लोकेशन वाईज, वेदर वाईज खूप छान आहे. इकडनं ॲक्सेसिबिलिटी पण खूप छान आहे, तुम्ही कुठेही लवकर पोहोचू शकता. मेन महाबळेश्वरचा क्राऊड, ट्रॅफिक तुम्हाला इकडे लागणार नाही, त्याचं एक बेनिफिट आहे. सो वेदर छान आहे, ऊन थंड हवा असं चालू आहे. हा आता जूनचा 2nd वीक आहे. पाऊस आज तरी आम्हाला लागला नाही, बट याच वेदर एवढं उन्हाळा नाही आहे की आपल्याला खूप असं ऊन जाणवत आहे. आता सध्या तरी ढगाळ वातावरण आलेलं आहे, पाऊस नाही आहे, बट छान. जसं जसं आपण महाबळेश्वरमध्ये वरवर जाऊ तसं जसं आपल्याला मस्त थंड हवा जाणवत आहे. पावसाळ्याची जर सुरुवात होणार आहे त्यामुळे खूप गार वारा चालू आहे. मे बी नेक्स्ट वीक पासून इकडे तर पावसाळा चालू होऊन जाईल. टिल नाऊ मस्त मज्जा येते.
फॅमिली सोबत एन्जॉय करायला नक्कीच खूप मजा येते. सगळेजण लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळेजण मस्त एन्जॉय करतात. सो आता आम्ही थोडा वेळ आराम करतो आणि मग बघू पुढे काय होते. Stay tuned. A few moments later. हॉटेलला थोडा वेळ छान आराम केला. त्यानंतर आम्ही छान सगळे रेडी होऊन परत निघालो महाबळेश्वरच्या साईट सीइंग करायला. सो आता आम्ही आलोय निडल पॉइंटला. खूप हवा आहे. थोड्या वेळाने वेदर चेंजेस होतात. आम्ही आलो तेव्हा ऊन होतं आणि आता मस्त असं वातावरण परत चेंज झालेलं आहे. खूप हवा सुटली आहे. खूप थंड वारा वाटतो आणि छान आता ढगं पण आले. थोडं मे बी पाऊस पण होऊ शकतो. बट येस, इथे जवळपास बरेच असे पॉईंट्स आहे. इको पॉईंट्स, निडल पॉईंट. सो आता काही पॉईंट्स आम्ही एक्सप्लोअर करू. सो इको पॉइंट, निडल पॉइंट, एलिफंट पॉइंट फिरून झालं आणि आता आम्ही आलोय मंदिरामध्ये. खूप थंड वारा सुरू झालाय आता. लिटरली थंडी वाटते. स्वतः दर्शन घेऊ आणि मग परत नेक्स्ट पॉइंटला जाऊ. मंदिराच्या जवळ बरीच पार्किंगची जागा आहे. सो आपण डिरेक्टली मंदिरापर्यंत आपली गाडी आणू शकतो. मंदिर खूप जुनं आहे आणि पूर्ण दगडात त्याची रचना केलेली आहे आणि खूप सुंदर आहे. आतमध्ये शंकरजीची पिंड आहे आणि छान असं मला आरती मिळाली आणि आम्ही सोबत छान असं दर्शन पण केलं. महाबळेश्वर मंदिरानंतर लगेचच इथे पंचगंगा नदीचं एक मंदिर आहे जिथे 5 नद्यांचा उगम झाला असं म्हणतात. आता संध्याकाळचे वाजले 7. आम्ही आता जातोय मेन मार्केटला आणि मेन मार्केटला जातानाचा रस्ता तुम्ही बघू शकता. पूर्ण ढग खाली आलेत आणि एवढं सुंदर वाटतंय. फोन मध्ये तेवढं कॅप्चर नाही होत आहे ऑफकोर्स, आय नो, बट खूप सुंदर नजर आहे. फायनली आम्ही सगळं फिरून आता आलो आहे महाबळेश्वर मार्केटला, जे खूप फेमस आहे आणि स्पेसिफिकली रात्रीच्या वेळेस बरेच इथे शॉप्स ओपन असतात आणि बऱ्याच काही गोष्टी मिळतात. महाबळेश्वर मेन मार्केटमध्ये आम्ही थोडी शॉपिंग केली आणि जेवण करून परत हॉटेलला आलो. आणि त्या दिवशी आई पप्पांची वेडिंग अॅनिव्हर्सरी होती. सो मस्त असा केक कट करून छान असं सेलिब्रेशन आम्ही केलं. खूप जास्त गार वारा आहे. खूप थंडी आहे बाहेर. आत्ता मी जस्ट 5 मिनिटं आधी उठले आणि बाहेर येऊन बसले. खूप थंडी थंडी हवा आहे. बघू आजचा काय प्लॅन आहे, कसं करायचंय. आज चेकआउट करावं लागेल आणि त्यानंतर काय करायचं, कुठे आम्ही जातो ते बघत राहा. बट वेदर इज ऑसम. सो छान असा ब्रेकफास्ट झाला आणि आता आम्ही सगळे जातोय पूलला. थोडा वेळ इथे मस्त एन्जॉय करू. ऑल सेट दीदी ये. आणि फायनली इट्स रेनिंग इन महाबळेश्वर. आता जस्ट पाऊस सुरू झालाय आणि आज सकाळपासून वेदर ऊन सावली एकदम प्लीजंट वेदर आहे. मस्त वाटतंय. जास्त ऊन नाही, काही नाही. आता आमची गाडी पण निघाली. सगळं सामान आम्हाला आता आम्ही गाडीमध्ये ठेवलं आणि आता आम्ही चेकआउट करून निघूच. खूप सुंदर आता वेदर झालंय. थोड्या वेळात छान हलकासा पाऊस येऊन गेला आणि आता आम्ही सगळेजण निघालोय आमच्या परतीच्या प्रवासाला. सो कशी होती ट्रिप? सो आता आम्ही आलोय टेबल लँडला. ते हे घोडागाडी आणि घोडागाडीचे रेट्स आहेत ते आपल्याला खूप सांगतात रेट्स.
आणि एक आहे बाजीराव मसालीचं सिमेंट घेतलेलं आहे. पुढच्या बाजूला डोंगरावरती गाव दिसतं ते विनार गाव, पुस्तकाचं गाव म्हणून असेल तर ते गाव आहे. 2000 घर आहे. प्रत्येक घरात पुस्तकांची जागा आहे. आणि त्या खंडातलं 2 नंबरचं पठार आहे. नंबर 3 चा लागतो 6 नंबर समुद्र सपाटीपासून 4378 फूट उंचावर आहे. आणि असे 5 पठार आहेत म्हणून गावाचं नाव वाचलं. आपण समोर बघा आहे गाडीच्या पलीकडे दिसते 2 नंबर, त्याच्या पुढे तो टावरच्या बाजूला 3 नंबर, पुढच्या बाजूला बघा 4था दिसतोय तो कट आहे. आणि तो पलीकडे 5वा संख्या म्हणून 5 नंबर. त्याच्यावरती कमीत कमी 150 ते 200 पिक्चरचे शूटिंग झालेलं आहे. गदर, मेला, हिंसा, जानवर, राजा इंग्रज खाना. त्या बाजूला गेलं तर एक लेक दिसतो धोम डॅमचा कृष्णा नदीवरचा. तिथं त्यांनी इकडे शूटिंग घेतलं. सो अशा प्रकारे नाव पडलंय पाचगणी. सो इथे ठिकठिकाणी असे फोटोज काढायला छान स्पॉट्स बनवलेले आहे. एक गोष्ट सांगायची म्हणजे आम्ही तर घोडागाडी केली नाही, आम्ही पायी पायी वॉकिंग करतच सगळेजण आलोय. कारण की वातावरण ऊन जरी दिसत असलं पण थंड हवा असल्यामुळे काही एवढा त्रास जाणवत नाहीये. सो पण एक नक्की की आम्हाला ज्या घोडागाडीचे 1500-1600 रुपये ते सांगत होते आणि ते म्हणत होते की फिक्स रेट आहेत. सो थोड्या वेळाने बार्गेनिंग केल्यानंतर ते ऑलमोस्ट हाफ प्राईजमध्ये आले. सो ते स्टार्टिंगला म्हणतात हेच पॉईंट्स आहेत आणि हाच रेट आहे, त्याच्याशिवाय कमी होणार नाही. बट सगळं होतं, केलं तर सगळं होतं नाही का. सो येस, आम्ही आता जातोय पांडव लेणीला, केव्जला. आणि महाबळेश्वरला खरं तर अजूनही सीझन चालू आहे. आणि आता आम्ही जातो आहे रेस्टॉरंट, डाईन रेस्टॉरंट इन केव. मस्त आहे ना, भारीच. आणि ही आहे ती गुफा केव्ज. येस, केवच्या आतमध्ये अजून एक छोटी गुफा आहे आणि त्यामध्ये एक शंकराची छान असं मूर्ती आहे. आणि ते पाहण्यासाठी आपल्याला 20 रुपये पर हेड अशी तिकीट काढावी लागते. आणि त्याचप्रमाणे आपण एवढं सगळं फिरून आल्यावर इथे मस्त थंडगार ताक, लिंबू पाणी, भजे, मॅगी असं छान खायला मिळतं. सो तिथला एक वेगळाच असा एक्सपिरियन्स आपल्याला एन्जॉय करता येतो. सो नक्की मस्ट विजिट प्लेस आहे. छान अशी वेगळं जसं जग आणि वेगळं जसं कॅफे आपल्याला इथे अनुभवता येतं. पाचगणीला फिरून झाल्यानंतर आम्ही डिरेक्टली नॉनस्टॉप पुण्याला आलो आणि खेडशिवापूर जवळ असलेल्या कैलास गार्डन इथे मनसोक्त असं जेवण केलं आणि त्यानंतर आम्ही घरी परतलो. अशी झाली आमची ट्रिप. खूप मजा आली. सो तुम्हाला हा व्लॉग कसा आवडला ते नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.